दिवाळीचा आनंद दुप्पट, दापोली आगारात 10 अत्याधुनिक ई-शिवाई बसचे आगमन. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील दापोली आगारात दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल 10 अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक ई-शिवाई बसचे आगमन झाले आहे. या सर्व बस नागपूर येथून 15 ऑक्टोबर रोजी दापोलीकडे रवाना होऊन सुरक्षितपणे 18 ऑक्टोबर रोजी दापोली एस टी महामंडळमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या दीर्घ प्रवासाची जबाबदारी दापोली आगारातील 10 स्थानिक चालकांनी यशस्वीपणे पार पाडली. या चालकांमध्ये अँथनी कार्डोजा, रुपेश खताते, ऋत्वेश केळकर, सूरज जाधव, सुयश बुटाला, शिवप्रसाद दरीपकर, समीर तांबे, अक्षय पवार, मनोहर कांबळे आणि विनायक आघारकर यांचा समावेश असून त्यांची DM सज्जन जाधव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. महामंडळाच्या माहितीनुसार लवकरच आणखी 30 इलेक्ट्रॉनिक बस दापोली दाखल होणार असून एकूण 40 ई-शिवाई बसच्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर प्रवासाची नवी अनुभूती मिळणार आहे. या बस दापोली पनवेल, दापोली पुणे, दापोली बोरिवली आणि दापोली रत्नागिरी या प्रमुख मार्गावर धावणार आहेत. नियमित फेऱ्या लवकरच सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दापोली आगारात बस संख्येची कमतरता असल्यामुळे आत्तापर्यंत स्थानिक रूटवर मर्यादित सेवा उपलब्ध होती. मात्र आता नव्याने आलेल्या ई-शिवाई बसमुळे गावोगावी प्रवास अधिक सुलभ, आरामदायी आणि स्वच्छ होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री विकास गुरव व सचिव शैलेंद्र केळकर यांनी समाधान व्यक्त करत म्हटले आहे की या बसमुळे दापोली तालुक्यातील प्रवाशांना वेळेत गंतव्यस्थळी पोहोचून आपली कामे पार पाडणे सोपे होईल. दापोलीसाठी हे एक मोठे पाऊल आहे. दापोली एस टी डेपो आता इलेक्ट्रॉनिक युगात प्रवेश करत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उपक्रमांतर्गत दापोली आगार परिसरात अत्याधुनिक ई बसेस चार्जिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. या चार्जिंग सेंटरमुळे नुकत्याच दाखल झालेल्या ई-शिवाई इलेक्ट्रॉनिक बसना अखंड आणि कार्यक्षम वीज पुरवठा मिळणार असून प्रवाशांना पर्यावरणपूरक, आवाज विरहित आणि स्वच्छ ऊर्जेचा अनुभव घेता येणार आहे. या चार्जिंग सेंटरमुळे एकाच वेळी अनेक इलेक्ट्रॉनिक बस चार्ज करण्याची सुविधा उपलब्ध असून प्रत्येक चार्जिंग पॉईंट उच्च क्षमतेच्या फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्यामुळे केवळ काही तासात बस पूर्णपणे चार्ज होऊन पुन्हा मार्गावर धावू शकते. या केंद्राची निर्मिती दापोली आगार व्यवस्थापक DM सज्जन जाधव यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली.